नागपूरच्या रामदास पेठमध्ये घडलेल्या ऑडी कारच्या अपघात प्रकरणी पोलिसांनी काल रात्री उशिरा संकेत बावनकुळेंना बोलावून चौकशी केल्याची माहिती मिळतेय। रामदास पेठेत परवा मध्यरात्री संकेत बावनकुळेंच्या मालकीची ऑडी कारचा अपघात झालेला होता। 2 कार आणि एका दुचाकीला या ऑडी कारने धडक दिलेली होती आणि त्यानंतर ही ऑडी कार तिथून निघून गेलेली होती। पोलिसांच्या तपासानंतर जी माहिती समोर आली त्यावेळेला संकेत बावनकुळे गाडीत नव्हते अशी माहिती मिळतेय। घटनेच्या वेळेला कार अर्जुन हावरे नावाचा चालक चालवत होता, तर सोबत रोनित चित्तंबार हा मित्र बसलेला होता। पोलिसांनी अपघाताचे रात्री अर्जुन आणि रोनित या दोघांची वैद्यकीय चाचणी करत त्यांनी मद्यप्राशन केलं होतं का हेही तपासलेलं होतं। दरम्यान यावरनं राऊतांनी बावनकुळे आणि फडणवीस या दोघांनाही लक्ष केलेलं आहे। जर दुसरा कोणी अशा प्रकारचा गुन्हा केला असता आणि तो दुर्दैवाने विरोधी पक्षातल्या नेत्याचा मुलगा असता तर देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे यांच्या ज्या फौजा आहेत त्या तुटून पडल्या असत्या। आमच्यावर CCTV फुटेज गायब केलेले आहेत नेहमीप्रमाणेच। त्यानंतर नंबर प्लेट गाडीची काढून टाकली। पहा तुम्ही, गाडीचे मालक जर बावनकुळ्यांचे चिरंजीव का बावनकुळे आहेत, मग FIR मध्ये नाव का नाही? गाडीची मालकी तुमच्याकडे आहे, मग गाडी कोण चालवत होतं? ड्रायव्हरची अदलाबदली झाली, स्वतः गाडी चालवत होते महाशय शहजादे युवराज, पण अपघात झाल्यावर ड्रायव्हरला बसवला आणि ड्रायव्हरचं नाव घेतलं। म्हणजे ही जी रंगसफेदी चाललेली आहे। आपण गृहमंत्री आहेत ना, आपण शपथ घेतलेली आहे संविधानाची की मी सगळ्यांशी समान न्यायानं वागेन म्हणून। पण या राज्यामध्ये गरिबांना सामान्यांना एक न्याय आणि तुमच्या पक्षातल्या मोठ्या लोकांच्या मुलांना बाळांना त्यांना वेगळा न्याय। आमच्यावर तुम्ही गुन्हे दाखल करणार, आम्हाला अटका करणार आणि तुम्ही मोकाट सुटणार लोकांना चिरडून, हा कोणता न्याय आहे? हे कोणतं संविधान आहे? फडणवीस यांच्यासारखी व्यक्ती या राज्याच्या मंत्रिपदाला लायक नाही। तर या अपघात प्रकरणावरनं आता विरोधकांनी हल्लाबोल केलाय। हायगय करणारे पोलीस तसंच कार मालक असलेला बावनकुळेंचा मुलगा याला अटक केव्हा होणार असा सवाल काँग्रेस आणि ठाकरे गटातल्या नेत्यांनी केलाय। सत्ताधारी महायुतीच्या धनधानग्या मंत्र्यांच्या आणि मोठ्या नेत्यांच्या पोरांसाठी सामान्य माणसाचा जीव हा स्वस्त झालाय का असा प्रश्न सातत्याने उपस्थित होतोय। जिथे जिथे हिट अँड रन झालं तिथे भाजपचे आणि संलग्नित पक्षाचेच लोकांची मुलं ही कशी काय इन्व्हॉल्व होतात। गाडीचा मालक स्पष्टपणे माहीत असताना अरेस्ट होऊन त्याची एन्क्वायरी का होत नाही? कुठेतरी दबावामध्ये येऊन ही घटना लपवण्याचा प्रयत्न होतोय, आमचा असा स्पष्ट आरोप आहे। आणि स्पष्टपणे असं दिसत आहे की काहीतरी काळं पोलिसांकडून पण होत आहे। संबंधित तपास कामामध्ये आणि FIR लिहिण्यामध्ये हयगय करणारे पोलीस अधिकारी, तपासणी न करणारा RTO आणि गाडी ज्याच्या नावावर आहे आणि जो गाडी चालवत होता तो संकेत बावनकुळे, या तिघांचं FIR कधी होणार आहे? या तिघांवर कधी गुन्हे दाखल होणार आहेत? संकेत बावनकुळेवर पोलीस तक्रार कोणती दाखल करणार? आणि यामध्ये पोलिसांचा वर कुठलाही दबाव असणार नाही याची हमी बावनकुळे साहेब आपण द्याल का? ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।